आणि माझा मुलगा सिमोन याची तब्येत वगैरे चांगलीच होती, पण मार्केटचा दिवस होता, लाखनी बाजार होता. आम्ही बाजारासाठी याचे पप्पा, मी न माझी मुलगी आम्ही तिघही जण गेलो होतो. हा माझा मुलगा एकटाच घरी होता. याला अचानक बाथरूमला लागली, तर हा बाथरूमसाठी अंदर म्हणजे बाथरूम मध्ये गेला. तर अचानक असा म्हणजे सू नाही झाली ना, नुसतं रक्ताचीच सू केलं त्यानं. असा पुष्कळ सारा रक्तच गेला नुसता. मग यानं हा म्हणजे घाबरला असेल, मग यानं आम्हाला फोन केला. तर आम्ही जस्ट भाजीच्या घेतच होतो तर फोन आला याचा. मम्मी म्हणते माझ्या म्हणते लगवीतून म्हणजे रक्तच गेला म्हणते नुसता. मला असा मजाकच वाटला. मग नंतर अजून व्हिडिओ कॉल केला ना, असा रडत होता ना, घाबरून गेला. तर प्रभू येशू मला वाचव, प्रभू येशू मला वाचव, असा एकदम घाबरून गेला होता. नंतर आम्हाला वाटलं की हा असा कसा काय झाला बा, म्हणून आम्ही घरी वापस आलो. नंतर मग आम्ही पाहिलं तर बाप्पा मग खूपच असा रक्त गेला होता. मग आम्ही फादरजीले, याच्या पप्पानं फादरजीले फोन लावला. मग फादरजीनं प्रार्थना वगैरे करून दिला. प्रार्थना केल्याच्या नंतर 5-10 मिनिटांनी अजून बाथरूमला लागली, तर मग बाथरूम चांगली झाली. त्यानंतर आम्हाला दवाखान्यात पण जावाची काही गरज नाही पडली. तेव्हापासून माझा मुलगा चांगला आहे. मी देव बाप्पाचा धन्यवाद करते. धन्यवाद. तर तुझं नाव काय? शिमोन पूर्ण नाव? शिमोन नितीन शामकोळ. तर मम्मीने जे गवाही सांगितलं त्यात म्हणजे तुला जो त्रास झाला तर तू घरी एकटाच होता का? हो, म्हणजे लगेच काय झालं? रक्त निघले. रक्त निघत. तर धन्यवाद. आपल्याकडे व्हिडिओ पण आहे, या लेकरांनी जो पाठवलेला आहे आणि सुंदर गवाही होती. त्यासाठी देवाला आपण महिमा देऊ. फोनवरून देवबाप्पांनी प्रार्थना ऐकली, त्याबद्दल मी मनापासून त्या महान परमेश्वराचे उपकार करतो. जोरदार देवाच्या महिमा. हालेलुया.